वीकेंडला तुम्ही वर्षा सहलीचं नक्की प्लॅनिंग करत असाल तर मग साताऱ्यातल्या ओझरडे धबधब्याला एकदा तरी भेट द्याच। सातारा जिल्ह्यामधल्या महाबळेश्वर, पाचगणी, कोयना धरण, कास पठार या पर्यटकांच्या पसंतीला उतरलेल्या पर्यटन स्थळांबरोबरच आता सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगर परिसरामधला ओझरडे धबधबा हे खास आकर्षण ठरतंय। 700 ते 800 फुटांवरून हा धबधबा कोसळतो। अंगावर उडणारे पाण्याचे तुषार, पावसाळी धुंद वातावरण, पावसाळ्यात चिंब भिजण्याकरता पर्यटकांची पावलं आपोआप इकडे वळतात। महाराष्ट्रातूनच नाही तर परदेशातून पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात। पर्यटकांनी ओझरड्याच्या धबधब्याला मोठी गर्दी केली। वीकेंड करता हे एक उत्तम डेस्टिनेशन आहे। धबधब्याचं अत्यंत नयनरम्य मनोहारी असं दृश्य या ठिकाणी दिसतं आणि त्यामुळेच पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात। ओझरडे धबधब्याच्या आसपास अनेक पर्यटन स्थळ आहेत, त्यामुळे वीकेंडचं प्लॅनिंग इथे अत्यंत उत्तम ठरू शकतं। कोरेगाव तालुक्यातील नागझरी या गावातून आलो। दरवर्षी येतो, खूप एन्जॉय करतो इथे येऊन आणि ते येथील पर्यटन स्थळाचा पूर्णपणे आम्ही आनंद लुटतो। सर्व मित्र असे दरवर्षीच आम्ही ट्रिप काढतो या धबधबा पाहण्यासाठी। हा खूप मोठा धबधबा आहे। धबधब्याच्या म्हणजे जो एन्जॉय धबधब्याचा तो इथेच मिळतो, त्यामुळे आम्ही दरवर्षी इथेच येतो हा धबधबा पाहण्यासाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।